सुरेश भट आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हा एक विषय आमचा सोबत यायचा की आपल्यासोबत होतं कोण, गझल लिहिणे किंवा गझल गाणे ही न मळलेली वाट होती आमच्यासाठी. गझल किती कष्टाने सुरेश भटांनी इथे रुजवली. जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. साहित्याचं दालन समृद्ध करणारी गझल त्यांनी मराठीला दिली. त्याचा पायारोळ माधव जैनांनी अशी गझल मराठीत आणली त्यांनी आणि आम्ही त्याचे पायी झालो, आम्ही त्या पालखीचे भोई झालो आणि यथाशक्ती. म्हणून मी माझ्या सगळ्या मित्रांना, सगळ्या गझलकारांना हेच म्हणणं असतं की तुम्ही स्वतः मोठा व्हायची गरज नाही आहे. गझल मोठी झाली की तुम्ही आपोआप मोठे होता. तुमचं मोठेपण कोणी हिरावून घेऊ शकत. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल, अशा व्यक्तिमत्वामुळं आपल्या प्रदेशाची ओळख तयार होतं. आज जगाच्या नकाशावर नाही तर जगाच्या अनेक हृदयावर, देशाच्या 140 कोटी जनतेच्या हृदयावर, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हृदयावर या ठिकाणी त्यांच्या गझलाचा ठसा हा कायम या ठिकाणी ठळकपणे उमटलेला आहे. खरं तर दुःख जेव्हा शब्द बनतं, शब्द जेव्हा स्वर बनतात तेव्हा गझल जन्माला येतं असं भीमराव पांचाळीजी सांगतात. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांच्या गझलाचा आत्मा देणारे आपले पांचाळे साहेब आहेत. त्यांच्या एक एक शब्दातनं, एक एक वाणीतनं, एक एक रचनेतनं आपल्या जीवनाला प्रेरणा मिळतं, जीवन जगण्याची एक नवी या ठिकाणी ऊर्जा मिळतं. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. खरं तर भीमराव दादाला काय द्यायचं तर ह्याच ठिकाणी माझी भावना तयार झाली आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आपण केला. आणि दुसरं दादा, आम्ही विचार करतो आहे की या ठिकाणी आज कैलासवासी पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 61वी पुण्यतिथी आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी गझलकार निर्माण करण्यासाठी भीमराव दादा पांचाळेजी आपल्या आठवणी 1000 वर्ष जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत राहाव्या म्हणून एक गुरुकुल तयार झालं पाहिजे याची योजना आम्ही तयार करू.